उन्हाळा विशेष झटपट कोशिंबिरीचे 2 प्रकार रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी इथे बाउल घेतलेला आहे, साधारण 1 वाटी दही घेतलेला आहे, 1 काकडी चिरलेली घेतलेली आहे, साल काढून चिरून घेतलेली आहे, 1 टोमॅटो चिरून घेतलाय, 1 कांदा घेतलेला आहे चिरून। आता यामध्ये काकडी, टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली, 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ। तर यामध्ये टाकले जाणारं साहित्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला छान तडका द्यायचा आहे, त्यामुळे या कोशिंबिरीची चव अजूनच वाढते। आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, म्हणजे साखर विरघळती चांगली। साखरेचं प्रमाण सुद्धा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। साखर टाकल्यामुळे ही कोशिंबीर खूप छान लागते। आता तडका पात्रामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे चांगलं कडकडीत। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे किंवा वाटून घेतली तरी चालेल। तर एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची मी 1 वापरलेली आहे। आता इथे थोड्या प्रमाणात कोशिंबीर करते म्हणून 1 वापरलेली आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। आता ही गरम गरम फोडणी या कोशिंबिरीवर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेली आहे। तर झटपट बनणारी खूप छान चवीची ही कोशिंबीर आहे। तर आपला कोशिंबिरीचा पहिला प्रकार तयार झालेला आहे। खूप छान लागतो, तुम्ही एकदा करून पहा नक्कीच, तुम्हाला आवडेल याची खात्री देते। मस्त अशी आपली झटपट कोशिंबीर तयार आहे। आता कोशिंबिरीचा दुसरा प्रकार पाहूया। इथे बाउल घेतलेला आहे, 1 काकडी मोठ्या आकाराची 1 काकडी किसून घेतलेली आहे साल काढून। साधारण 1 वाटी काकडीचा किस घेतलेला आहे। आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। 2 चमचे मी टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। आता थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ टाकलेलं आहे। मीठ खूप टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता वरनं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं। आवडत असल्यास तुम्ही यामध्ये साखर सुद्धा वापरू शकता, या प्रकारामध्ये मी साखर वापरणार नाही। आता यामध्ये दही टाकलेलं आहे। कोशिंबिरीसाठी खूप आंबट दही वापरायचं नाही, ताजं दही वापरायचं, म्हणजे छान कोशिंबीर तयार होते। आता दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावर सुद्धा आपल्याला तडका द्यायचा आहे। तडका पात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले। तेल चांगलं गरम आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि 1 चिरलेली मिरची घेतलेली आहे, ही मोठ्या आकारात मी चिरून घेतलेली आहे। आता ही चांगली मिरची सुद्धा भाजून द्यायची, तेलामध्ये चांगली फ्राय करायची आणि मगच हा तडका या कोशिंबिरीमध्ये टाकायचा आहे। तर तेल चांगलं गरम होतं, त्यामुळे छान जिरी, मोहरी आणि मिरची फ्राय झालेली आहे। आता हा तडका गरम गरम या कोशिंबिरीमध्ये टाकलाय। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर कोशिंबिरीचा दुसरा प्रकार सुद्धा आपला तयार झालेला आहे। आपण दोन्ही कोशिंबिरीमध्ये तडका दिलेला आहे, त्यामुळे कोशिंबिरीची चव अप्रतिम येते आणि आता वरनं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता या कोशिंबिरीमध्ये जे आपण साहित्य टाकले त्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकतो। आपले दोन्हीही कोशिंबिरीचे प्रकार तयार करून झालेले आहे। बनवायला अगदी सोपे आहे, तुम्ही एकदा करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।